घोसाळ्याची भाजी म्हटलं तर लहान काय मोठे सुद्धा मला जेवायचं नाही असं म्हणतात, बरोबर? मात्र तीच घोसाळ्याची भाजी सर्वजण चाटून पुसून खातील. त्यासाठी एक मिडियम साईजचा घोसाळा बारीक कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि पाववाटी मूग डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतलेली आहे. आता कुकरमध्ये फक्त 2 चमचे तेल गरम करायचं आहे आणि कापलेलं घोसाळं किंवा बरेच जण याला गिलकं सुद्धा म्हणतात ते टाकलेलं आहे. पाणी काढून घेतलं आणि नंतर तेलामध्ये घोसाळं टाकलेलं आहे. जी डाळ स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे त्यातील सुद्धा पाणी काढून डाळ टाकून घेतलेली आहे आणि एक टोमॅटो सुद्धा इथे टाकून घेतलेला आहे. तर टोमॅटो मी इथे मोठ्या मोठ्या स्लाइसमध्ये कट केलेला आहे, बारीक कापला नाही तरी चालेल. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. मी भाजीला लागेल ते सर्व मीठ इथे टाकून घेतलेलं आहे. मिक्स करायचं आणि याच्यामध्ये फक्त पाववाटी पाणी टाकायचं आहे. घोसाळ्याबरोबर मुगाच्या डाळीचं कॉम्बिनेशन छान लागतं म्हणून मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे. तुम्ही जर याच्याबरोबर चणा डाळ खात असाल तर ती टाकली तरी चालेल. मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आणि नंतर पाववाटी पाणी टाकायचं. पाणी टाकून सुद्धा मिक्स केलं आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे. हळद टाकून सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मी ते कुकरमध्ये घोसाळं आणि डाळ शिजवून घेतलेली आहे. तुम्ही कढईमध्ये शिजवून घेतलं तरी चालेल. डाळ भिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे 2 शिट्ट्यांमध्येच डाळ आणि घोसाळं मस्त मऊसूत असं शिजणार आहे. कुकर थोडासा थंड झाला आणि शिट्टीमधील हवा रिलीज झाली की नंतरच याचं झाकण काढायचं आहे. आणि बघा एकदम मऊसूत अशी डाळ इथे शिजलेली आहे. आता स्मॅशरने ही डाळ आपल्याला फक्त स्मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे घोसाळ्याचे किंवा गिलक्याच्या ज्या फोडी आहेत त्या अजिबात डाळीमध्ये दिसणार नाहीत. तुम्ही ते पावभाजी स्मॅशर घेऊ शकता किंवा हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलं तरी चालेल. डाळ आणि घोसाळं चांगलं शिजलेलं आहे त्यामुळे एकदम मऊसूत असं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि या पद्धतीने ज्यावेळेस आपण डाळीमध्ये घोसाळं मिक्स करतो त्यावेळेस खाताना त्याच्या फोडी दिसत नाहीत. बराच वेळेस जेवताना लहान काय मोठे सुद्धा घोसाळा असू द्या किंवा दोडका असू द्या त्याच्या फोडी ताटामध्ये साईडला काढून ठेवत असतात किंवा ही भाजी जेवणामध्ये आहे म्हटल्यानंतर जेवायचंच नाही म्हणतात. इथे डाळ चांगली स्मॅश करून झाल्यानंतर फक्त पाव ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि जे स्मॅशर आहे ते धुवून घेतलेलं आहे. आणि बघा एकदम मस्त घट्ट असं टेक्स्चर या डाळीला आलेलं आहे. मुगाची डाळ मुळातच हेल्दी असते आणि चवीला सुद्धा खूप छान असते, म्हणून मुलं किंवा मोठे सर्वांसाठीच ही डाळ शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. डाळ स्मॅश करून झालेली आहे. पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे. तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा घेऊ शकता. तूप गरम झालं की 5-6 बारीक कापलेल्या लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं तुपामध्ये लाल करून घ्यायचं आहे. जिरं आणि लसूण तुपामध्ये चांगलं लाल करून घ्यायचं म्हणजे खमंग अशी फोडणी तयार होते. आवडत असेल तर मोहरीसुद्धा टाकू शकता. आता लगेच याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा टाकायचा आहे आणि तुपामध्ये कढीपत्ता कोथिंबीर सुद्धा तळून घ्यायचं आहे. लगेच याच्यामध्ये आपल्याला आवडतात ते मसाले टाकायचे आहेत. मी इथे फक्त अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि अगदी छोटासा पाव चमचा हिंग टाकलेला आहे. खूप काही मसाले टाकण्याची सुद्धा गरज नाही. आणि इथे आपली फोडणी तयार झालेली आहे. फक्त व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण जे डाळीचं मिश्रण तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता या फोडणीमध्ये डाळ टाकू शकता किंवा ही फोडणी डाळीवरती घालू शकता. आता याच्यामध्ये मस्त घट्ट मुगाच्या डाळीचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता इथे ही डाळ उकळली की लगेच ही डाळ खाण्यासाठी तयार आहे. ही घट्ट मुगाची डाळ चपातीबरोबर, फुलक्याबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. आणि डाळ बघूनच टेक्स्चर तुमच्या लक्षात आलं असेल, एकदम टेस्टी अशी ही डाळ तयार झालेली आहे. कुठेही डाळीमध्ये घोसाळ्याचे किंवा गिलक्याचे पीस दिसत नाहीत, मात्र डाळीला चव खूप छान आलेली आहे. आता याच्यामध्ये पाव कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि उकळवून घ्यायचं आहे. आता इथे पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. मला थोडीशी घट्ट डाळ हवी आहे म्हणून मी फक्त पाव कपच पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आपण डाळ शिजतानाच मीठ टाकलेलं आहे म्हणून मी मीठ टाकलं नाही. या स्टेजला मिठाचं प्रमाण चेक करून घ्यायचं आणि मीठ जर कमी असेल तर थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बरेच जण याच्यामध्ये कस्तुरी मेथी सुद्धा टाकतात. आवडत असेल तर कस्तुरी मेथी सुद्धा टाकू शकता. मिक्स करायचं आणि फक्त 2 मिनिटं डाळीला उकळून घ्यायचं आहे. इथे आपला घोसाळ्याचा दाल तडका तयार आहे. बऱ्याच वेळेस मुलं भाजीपाला खाण्याचा कंटाळा करतात, त्यावेळेस या पद्धतीची ट्रिक वापरून त्यांना आपण भाजीपाला देऊ शकतो. आजकाल मुलांना चायनीज, चीज, बटर याच वस्तूंचं खूप वेड लागलेला आहे आणि हिरवा भाजीपाला खायचं म्हटलं की मुलं नाकतोंड मुरडत असतात.
लहान काय मोठे सुद्धा घोसाळं, दोडकं या पद्धतीच्या भाज्या खाण्यासाठी नकारच देत असतात. 2 मिनिटं डाळीला उकळवून घेतलं आणि नंतर गॅसची फ्लेम बंद केली. थंड झाल्यानंतर ही डाळ आणखीन घट्ट होणार आहे आणि इथे आपला घोसाळ्याचा दाल तडका तयार आहे. आणि कुठेही भाजीमध्ये घोसाळ्याचे पीस दिसत नाही. दिवसभर मुलं शाळेसाठी, आपण ऑफिससाठी आणि जेंट्स लोक सुद्धा आपापल्या कामात व्यस्त असतात. मग रात्रीच्या जेवणात या पद्धतीच्या अतिशय पौष्टिक भाज्या नक्की बनवू शकता. फक्त ज्यावेळेस त्यांना वाढणार आहात त्यावेळेस घोसाळ्याचं नाव सांगायचं नाही, म्हणजे सर्वजण आवडीने खातील आणि खाताना समजणार सुद्धा नाही की घोसाळं टाकून तुम्ही दाल तडका बनवलेला आहे. खूप टेस्टी हे घोसाळ्याचं वरण किंवा दाल तडका लागतो. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.